आणि सर, गुरुदत्त यांच्या चित्रपट क्षेत्रातील सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही हो पुस्तकात त्यांनी दिग्दर्शित केलेला जो पहिला चित्रपट होता बाजी, याबद्दल लिहिलंय सुरुवातीला. हो, मी सांगतो तुम्हाला. आता त्या बाजीची ती गोष्ट सर्वांना माहिती आहे की प्रभासमध्ये असताना गुरुदत्त आणि देवानंद एकत्र राहत होते आणि त्यांची मैत्री इतकी घनिष्ठ झाली की त्यांनी स्वतःहून ठरवलं की मी जर दिग्दर्शक झालं तर देवानंदला मी आपला नायक म्हणून घेईन. आणि देवानंदनी त्यांना प्रॉमिस केलं की मी जर निर्माता झालो तर तुला दिग्दर्शक म्हणून घेईन. आणि हे प्रॉमिस त्यांनी पाळलं आणि त्यांनी त्या पद्धतीने आपल्या नौकेतून फिल्म स्थापन झाल्यानंतर त्यांनी गुरुदत्ताला संधी दिली, अगदी हक्काने संधी दिली. आणि त्याच्या टॅलेंटवर त्यांना विश्वास होता देवानंदला, आणि त्या पद्धतीने त्यांनी आपला मैत्रीचं प्रॉमिस पाळलं आणि बाजी चित्रपट. पण बाजी चित्रपट मोठी गंमत आहे बरं का. बाजीमध्ये त्याला त्यावेळच्या मोठ्या कलाकारांशी त्यांची गाठ पडली. म्हणजे साहिर लुधियानवी, जॉनी वॉकर, राज खोसला, असे सगळे त्यावेळेचे प्रसिद्ध लोक सगळे तिथे त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यांचा एक बाजी हा एक पॉलिटिकल आपला गुन्हेगारी थरारपट आहे. त्यावेळेच्या त्याला त्या इंग्लिश चित्रपटांचं त्यावेळेला खूप वावडं होतं. त्यातल्या नॉयर फिल्म म्हणतात त्याला, की ते गुन्हेगारी पट असतात. त्या पद्धतीचा बाजी हा चित्रपट त्यांनी तयार केला. आणि विशेष त्यांनी काय केलं त्यामध्ये की त्यात मुंबई म्हणजे बंबईया भाषा वापरली लँग्वेजमध्ये. त्याच्यामध्ये देवानंदला जेल होते आणि त्याला फाशी देणार असतात, तर त्याला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर तो म्हणतो एक कप चाय, असं म्हणतो. तर या पद्धतीने ते मुंबईचे त्यावेळेचे जे प्रचलित संवाद होते ते संवाद त्या चित्रपटात आल्याने लोकांना इतकं आवडलं, त्या सगळे संपूर्ण ढाचाच बदलून दिला. आणि त्यातलं अनेक गोष्टी आहेत. त्यातलं गाण्यांचं चित्रण जे आहे ते वगैरे वगैरे खूप काही सांगण्यासारखं आहे. पण तो बाजी जो आहे, पण तुम्हाला बाजी व्यतिरिक्त तो काळ तुम्हाला पाहिजे ना. म्हणजे तो काळ कसा होता पार्श्वभूमीला, त्यात तो जो काळ आहे ना कसा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1940 नंतर स्टुडिओ सिस्टीम जी आपल्याकडे होती, की जे मोठमोठ्याले बॅनर्स, प्रभात, न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकीज, हे सगळे डब घ्यायला आले होते युद्धानंतरच्या काळात 40च्या. आणि त्यामुळे काय झालं की त्या स्टुडिओना मोठ्या स्टाफला पगारावर ठेवून अवघड झालं. सगळे पगारात असते त्या. तर ते काय झालं, त्या युद्धाच्या काळात ज्या लोकांनी काळा पैसा जमवला, जे ब्लॅक मार्केटिंग मधून, असे सगळे मंडळी सिनेमा क्षेत्रात घुसली आणि त्यांनी निरनिळ्या कलावंतांना पैसे रोख रकमा द्यायचं आमिष दाखवलं. आणि त्यामुळे काय झालं की त्यातून स्टार सिस्टीम सुरू झाली. म्हणजे पहिल्यांदा नुसतं स्टुडिओमध्ये पगारावर कलाकार असायचे, आता हा इंडिव्हिज्युअल लोक निर्माते व्हायला लागले. म्हणजे काही संस्था ते मालक निधन पावले तर त्यांचे जे पार्टनर होते त्यांनी स्वतंत्र संस्था निर्माण केल्या. त्यामुळे असे इंडिव्हिज्युअल निर्माते निर्माण झाले. हा एक चेंज इंडस्ट्रीमध्ये आला. आणि त्यावेळेला काय झालं, 1935 मध्ये आपल्याकडे पार्श्वसंगीत म्हणजे जे सुरू झालं ते नुकतीच सुरुवात होती. ते म्हणता म्हणता 45 नंतर 50च्या दरम्यान, म्हणजे जेव्हा 51 साली बाजी चित्रपट आला तोपर्यंत पार्श्वगायन हे पूर्णपणे एस्टॅब्लिश झालं होतं. आणि लोकांना मान्य झालं होतं की ही लता गाती आहे, ही रफी गातोय, हे वगैरे मान्य झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये ते चालला होता. आणि त्या दरम्यान मुंबईत असे दोन ग्रुप होते. हिंदी, उर्दू, पंजाबी लोकांचा एक ग्रुप होता आणि बंगाली लोकांचं नियंत्रण असलेला एक ग्रुप होता. तर बंगाली लोकांच्या ग्रुपमध्ये गुरुदत्त सहज सामावले गेले
कारण त्यांचं गुरुदत्त पदुकोण हे नाव जे होतं ते त्यांनी पदुकोण नाव कट करून गुरुदत्त नाव ठेवल्यामुळे सगळ्यांना वाटलं हा बंगाली आहे आणि तो बंगाली ग्रुपमध्ये आपोआप सामावला गेला आणि तिथून त्याचा कार्यभाग सुरू झाला. आणि गुरुदत्त यांच्यावर 2 चित्रपटांचा अधिक प्रभाव होता. म्हणजे ग्यान मुखर्जींचा किस्मत चित्रपट, जो लॉस्ट अँड फाउंड आपल्याकडची जे पूर्वीचे कथानकातला म्हणजे पहिला माइलस्टोन मानला जातो, तर किस्मत चित्रपट तो 1943 साली 3 वर्ष चाललेला चित्रपट तो गाजल्या. आणि लहानपणी भावंडे हरवणे आणि शिकलेले व्यक्ती गुन्हेगारीकडे जाणे असा वगैरे सगळा फॉर्म्युला तो तिथे निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर 1949 मध्ये अंदाज चित्रपट आला होता मेहबूब यांचा, त्याचाही प्रभाव त्यांच्यावर होता. आणि अशा प्रकारे त्यांनी बघितलं की त्याच्या त्या कथानकाच्या मांडणीमध्ये त्यावेळेला काय असायचं, संगीत व गाण्यांचं भरपूर उपयोग असं. त्यामुळे हे स्थान बदललं पाहिजे असं गुरुदत्त यांना वाटत की इतका ओव्हरडोस आहे हा संगीताचा, हा कमी केला पाहिजे असं त्यांची भूमिका होती. आणि त्यावेळेचा अभिनय हा थिएट्रिकल होता, तोही बदलला पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. छायाचित्रण सुद्धा सुधारलं पाहिजे, पटकथेत सामाजिक आणि वास्तवता आली पाहिजे, असे सगळे विचार त्यांनी त्या काळी मांडलेले आहेत. असा हा सुरुवातीचा काळ जो होता हा 51चा असा काळ होता की ज्यावेळेला म्हणजे आपल्याकडे कला म्हणून ही प्रगती फार कमी होती. त्यावेळेला त्या विषयाने विचार केला तर 51 साली बाजी हा तांत्रिकदृष्ट्या खूप ट्रेंड सेटर फिल्म ठरली, आलं का लक्षात. आणि ती 25 आठवडे चालली आणि म्हणजे पहिलीच फिल्म त्याची हिट गेली. तर अशा प्रकारचा त्यांचा तो काळ जो होता तो असा होता की ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल निर्माते आणि त्याच्या प्रतिभेला स्कोप निर्माण व्हावा ह्याचं बाजीमध्ये त्याचं पहिलं पाऊल पडलं आणि त्याला यश मिळालं. हो. आणि सर, गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला प्यासा या चित्रपटाबद्दल सांगू शकाल का? म्हणजे तो त्यांचा मास्टरपीस हो आहे असं तुम्ही हो पुस्तकात म्हटलं होतं. हो तर हो या चित्रपटातील कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षणीय वाटतात? हा. प्यासा आणि कागज के फूल हे त्यांचे चित्रपट आत्मनिवेदनात्मक आहे. जगाच्या चित्रपट इतिहासामध्ये आत्मनिवेदनात्मक चित्रपट फारच नाहीच म्हणले तर चालेल. त्यामुळे या चित्रपटांना जगामध्ये एक वेगळं स्थान आहे. टाइम मॅगझिनचे समीक्षक रिचर्ड कॉलिस यांनी प्यासा हा दिव्य मंद प्रकाशमय शैलीतला म्युझिकल ड्रामा वाटतो बरं का इकडच्याला. आता या ठिकाणी महत्वाचं काय आहे की प्यासा तयार करताना एका बाजूला गुरुदत्त यांचं अतिसंवेदनशील मन काम करीत होतं, दुसऱ्या बाजूला चित्रपट माध्यमाची भाषा समजणारं, त्याचं तंत्र समजणारं असं कलासक्त मन काम करीत होतं. म्हणजे प्यासाच्या वेळी त्यांची फार मनामधली महत्वाची कलावंताच्या जीवनावरची कथा करायचा त्यांचं खूप पूर्वीपासून मनात होतं. पण त्यांचे जे सहकारी होते व्ही के मूर्ती आणि राज खोसला वगैरे सगळी मंडळी सांगत होती की तुम्ही पहिल्यांदा चित्रपट सृष्टीमध्ये एस्टॅब्लिश व्हा, एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग असा काही प्रयोग, नवा प्रयोग जो समाजापुढे आलेला नाही असा प्रयोग करण्यासाठी तुम्ही इतक्या लवकर घाई करू नका. म्हणून त्यांनी सुरुवातीचे जे त्यांचे चित्रपट आहेत बाजी, जाल, नंतर आरपार आणि मिस्टर अँड मिसेस 55 हे चित्रपट तळागाळातल्या लोकांसाठीचे आहेत, त्याचे नायक तळागाळातले आहेत. आणि पहिल्यांदा मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी एक कलाकार असा नायक घेतला जो चित्रकार असतो, कार्टुनिस्ट असतो असा त्यांनी कलाकार घेतला. आणि तिथे त्यांची कलाकाराच्या जीवनाची एक सुरुवात बघायला मिळते, पण ती गांभीर्याने नाही आलेली त्या पद्धतीने. पण प्यासा येईपर्यंत म्हणजे त्यांची भूमिका पक्की झाली होती की त्याला खरं कारणीभूत बरं का. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बिमोल राय यांचा देवदास चित्रपट आणि तो बिमोल राय यांची जी हाताळणी आणि दिलीप कुमारने साकार केलेला देवदास
यांनी जेव्हा त्यांनी बघितलं ह्याचा परिणाम गुरुदत्त यांच्या मनावर खूप मोठा झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की इतकं पहिलं खूप गहिरं प्रेम दाखवता येतं पडद्यावर, इतकी कलात्मकता, चित्रपट कलात्मक करायचा म्हणजे काय करायचं ह्याचा वस्तुपाठ त्यांना देवदासच्या बिमलरायच्या हाताळणीमध्ये सापडला. आलं का? आणि मग त्यांना त्यांच्या प्रेमकथेचा एक काय आकार करता येईल असं त्यांचा विचार सुरू झाला. म्हणजे तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देवदासमुळे त्यांच्यामध्ये एक कलात्मक जाग झाली की अरे आता आपल्याला काहीतरी असं चांगलं इतकं गहिरं करता येतं, इतकं गंभीर आपण करू शकतो. आपल्या मनातल्या जो प्रेमाची एकूण जी त्याची मनातली कहाणी होती ती सांगता येईल याचा एक आत्मविश्वास त्याला देवदास चित्रपटामधनं मिळाला बिमलरायच्या, खास करून बिमलरायांच्या. आणि बिमलरायांचं हँडलिंगमुळे तो झाला. तर त्यातून ते पुढे गेले. तर त्यांना तत्कालीन समाज व्यवस्थेत घडणारी कलावंताची शोकांतिका त्यांना प्यासामध्ये दाखवायची होती. तर प्यासा ही एका कवीची व्यक्तिगत शोकांतिका न राहता त्या पलीकडे जाऊन प्यासा आपल्या समाजाची घुसमटून टाकणारी कठोर वास्तवता दाखवू शकला. हे गुरुदत्त यांचं मोठं यश आहे. आलं का लक्षात? म्हणजे प्यासामध्ये काय आहे, प्यासातील ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या म्हणजे मिस्टर घोष, पत्नी मीना, कवी विजयचे दोन भाऊ, वेश्यावस्तीत जाणारी गिऱ्हाईके, ही सारी सारी नाती जी आहेत ही निरर्थक वाटू लागण्यापर्यंतचा विजय आणि वेश्या गुलाबो या दोन असहाय्य आत्म्यांचा प्रवास प्यासाच्या पटकथेत उत्तम प्रकारे गुंफलेला आहे. हे महत्वाचं आहे. आलं का? म्हणजे काय झालेलं आहे, तर गरीब आणि सद्गुणी व्यक्तींच्या विरोधात श्रीमंत आणि सुखी व्यक्तिरेखा गुरुदत्त यांनी कौशल्याने उभ्या केल्या. आलं का लक्षात? हे दोघं गरीब आणि समाजाने टाकलेले, म्हणजे एकीकडे हा कवी विजय आणि दुसरीकडे गुलाबो ही वेश्या, तर दोन्ही समाजाने टाकलेल्या व्यक्ती आणि बाकीचा जो समाज आहे हा सगळा करप्ट समाज आहे. आलं का? ते जे बाकीचे त्याच्या अवतीभोवती ज्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत त्या भ्रष्ट आहेत, दुष्टपणाने भेदलेल्या आहेत. जणू या समाजाच्या अवमूल्यनाच्या विरोधात ही दोघं व्यक्ती बोलतायत, अशा प्रकारचा तो बॅलन्स आहे. आणि ही जी रचना आहे हीच मुळे विलक्षण आहे की तुम्हाला या दोन व्यक्ती आणि समाज असं असा तो एक बॅलन्स त्याच्यामध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न आहे ते ठळकपणे तुम्हाला दिसतं की हे गरीब आणि हे टाकलेले लोक आहेत आणि हे या व्यक्तिरेखा करप्ट आहेत आणि ह्यांच्यामुळे या कलावंतांना आणि यांना हा त्रास आहे जीवनामध्ये. याशिवाय काय त्याच्यामध्ये कवीचा जो मृत्यू झालेला आहे ते गृहीत धरणं ही जी त्यातली गोष्टीतली कलाटणी आहे त्याच्या साहित्यिक प्रतिभेचा लाभ उठवणार याच्यामध्ये एक मेलो ड्रामॅटिक बुद्धिमान योजकता आहे की तो जीवन मेला आहे असं प्रेक्षकांना आणि समाजाला वाटतं, परंतु तो जिवंत आहे आणि मग समाजापुढे उभा राहतो आणि त्याचा सन्मान केला जातो. म्हणजे गुरुदत्त यांना दाखवायचं होतं की कोणत्याही कलावंताला मेल्यानंतरच त्याची किंमत होते, तो जिवंत असताना मात्र त्याचे हाल केले जातात. असा जो समाज आहे या समाजाविषयीचा तिरस्कार त्याला तो दाखवायचा होता. तर त्याला त्या कलाटणीमुळे त्याला समाजावर कोरडे ओढण्याची, समाजावर टीका करण्याची एक संधी गुरुदत्तनी त्या कथेतनं प्राप्त करून घेतली. म्हणून प्यासा हा एक विलक्षण इंटरेस्टिंग असा रचनात्मक चित्रपट झाला आहे. म्हणजे असं म्हणता येईल प्यासा हा तद्दन भारतीय फिल्म आहे. समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारी भेदक काव्यमय शैलीत रचून प्रेक्षकांना सादर केलेली प्रभावी काव्यरचना आणि पोषक संगीताने श्रवणीय केलेली, प्रकाश आणि अंधार यांच्या साह्यानं खिन्नतेची दाट छाया निर्माण करणाऱ्या प्रतिमांची, वेश्या आणि वेश्यावस्ती असूनही एकही ओंगळ दृश्य नसणारी अशी ही भारतीयांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारी कलाकृती आहे. हे महत्वाचं आहे. ते गुरुदत्त यांनी आपल्या परंपरेला, संस्कृतीला धरून, म्हणजे असं म्हटलं तर तुम्हाला कल्पना असेल की पटकथा जी आब्रार आल्वी यांनी लिहिली
आणि त्यात गुलाबो ही वेश्येची व्यक्तिरेखा टाकली तर प्रत्यक्षात अब्रा गांधी यांना म्हणजे तिच्या तोंडी भरपूर शिव्या वगैरे घालायच्या होत्या. नंतर तिच्या हातात सिगरेट वगैरे दाखवायची होती. पण या सगळ्या गोष्टींना गुरुदत्त यांनी काट दिला, की म्हणला नाही, आपल्या समाजापुढे अशा प्रकारचे चित्र मला वेश्येचं टाकायचं नाही आहे. हा या भूमिकेसाठी ते म्हणजे अ, पक्के पक्के होते त्या बाबतीत, की मी माझी दाखवणार जी वेश्या आणि वेश्यावस्ती जरी असली तरी यात एकही ओंगळ दृश्य घेणार नाही. म्हणून आजही असा हा भारतीय प्रेक्षकांच्या मनात आदरस्थान निर्माण करून आहे. याचं कारण ते आहे की गुरुदत्त यांनी त्यात जी त्यांची नैतिकता दाखवली आहे. तर आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये बिमोल राय नंतर नैतिकतेचा पुरस्कार करणारा गुरुदत्त हा त्यानंतरचा महत्वाचा दिग्दर्शक आहे, हे लक्षात ठेवणे. प्यासामध्ये त्यांनी जास्त सिद्ध करून दाखवलं.